एव्हरीवन, आजच्या नवीन एका ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज मी येवलेलं आहे एक सेमिनार आहे. तर प्रोडक्ट डिटेल्स, स्किन प्रॉब्लेम वगैरे जे ज्यांना असतात आणि ज्या लेडीज हाऊसवाईफ आहे किंवा पार्लर त्यांचं त्यांच्यासाठी जे म्हणजे प्रॉडक्ट सेल करू शकता अशा लेडीजसाठी खूप चांगली संधी आहे. मी तुम्हाला आजचा ब्लॉग पूर्ण दाखवणार आहे, म्हणजे सगळ्या स्टेप समजते तुम्हाला कसं जॉईन कसं करायचं किंवा प्रॉडक्ट सेल कसं करायचं वगैरे या सगळ्या गोष्टी शिकायला भेटणार आहेत. त्याच्यामुळे आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करून घ्यायचं आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा. पार्लरमध्ये सेमिनार आहे. हॅलो मॅम, आपल्या कंपनीबद्दल आणि प्रॉडक्टबद्दल आहे ना थोडीफार माहिती सांगा, जेणेकरून आपल्या ज्या नवीन जॉईनिंग असेल त्यांना पण कळल. तर थोडीफार माहिती सांगा आम्हाला. नमस्कार, मी हेमलता मुलीचे DSR ब्रँड अँबॅसेडर. DSR कंपनीमध्ये जॉईन होऊन मला 2 वर्ष झालेले आहेत. मी आता स्किलवर रिकॉग्निशनला आहे. सर्व ब्युटिशियन्सना आपले स्वप्न पूर्ण करण्याचा अधिकार आहे आणि त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही त्यांना मदत करतो. हेच DSR कंपनीचे मुख्य उद्दिष्ट आहे आणि हेच आमचे मिशन आहे. तर ब्युटिशियन्सना त्यांच्या प्रोफेशनला प्रोफेशनल लेवलला घेऊन जाण्यासाठी आम्ही त्यांना एक फ्री ऑफ कॉस्ट मध्ये शिक्षण देतो आणि मार्गदर्शन पण करतो. त्याचाच उपयोग करून बरेच ब्युटिशियन्स आपल्या क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करत आहेत. पण त्यांच्या कामगिरीलाच अनुसरून आम्ही एक कंपनीने त्यांना असा एक उत्तम प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे की येथे त्यांच्या कामाची सराहना करून त्यांना अवॉर्ड्स देऊन सन्मानित केले जाते. की जे या कामासाठी त्या बऱ्याच महिला आपल्या ब्युटिशियन्स वंचित राहिलेल्या आहेत, त्यांना आम्ही हे सन्मानित करून देतो. रिवॉर्डच्या स्वरूपामध्ये आम्ही त्यांना त्यांच्या ब्युटिशियन्स मैत्रिणीसोबत थायलंड असो, गोवा असो, सिंगापूर असो यासारख्या वर्ल्ड टूर करण्याची संधी देतो. जेणेकरून त्या त्यांच्या आयुष्यातील स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म त्यांना मिळतो. इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्टचा कोर्स त्यांना तिथे करायला मिळतो आणि त्याच्यासोबतच ते त्यांचं ब्युटी क्षेत्रातलं त्यांचं काम आहे, ब्युटी क्षेत्रातलं ते त्यांचं जे काम आहे ते अजून त्या बिझनेस वाढवू शकतात, त्याची त्यांना मदत होते. हे सगळेच उद्दिष्ट घेऊन आमची DSR कंपनी ब्युटिशियन्स पर्यंत पोहोचलेली आहे. शिवाय आमच्या कामाच्या व्यापातून त्यांना थोडासा आयुष्यातून मनसोक्त जगण्याची एक संधी वेळ त्यांना मिळते. त्याच्यामुळेच आम्ही DSR प्राधान्य देते. त्यांच्यामध्ये व्यक्तिमत्व विकास होतो, तसेच कॉन्फिडन्स येतो, स्टेज डेअरिंग होते. त्यांच्यामध्ये स्टेटसच असतात ते चेंज होऊन जातात. यासाठी फक्त ब्युटिशियन्सनी पुढे येण्याची गरज आहे. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, ज्यांच्या ब्युटिशियन्सचे आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत घ्यायला तयार आहेत, त्यांनी त्यांचे स्वप्न मोठे आहेत अशा ब्युटिशियन्सनी नक्कीच आमच्याशी संपर्क साधावात, आम्हाला कॉन्टॅक्ट कराव्यात आणि आम्ही त्यांना नक्कीच योग्य मार्गदर्शन करून त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी जे हवे ते मेहनत करायला 100% त्यांना प्राधान्य देतो. ब्युटिशियन्सना स्वप्न बघण्याच्या अधिकाराने म्हटल्याप्रमाणे जर का तुमची स्वप्न फार मोठी असतील, ती करण्याची पूर्ण तुमची तयारी असेल तर तुम्ही नक्कीच आम्हाला माझा नंबर आहे 88 30 50 3301. असं माणसं म्हणजे मोठ्या ब्युटिशियन्स सांगतात आम्ही खूप मेहनत घेतो, ब्युटी क्षेत्रामध्ये खूप वर्ष दिले कामं केलेले, पण असं माणसं पण आम्हाला कुठे मला वाटतं ज्यावेळेस फेटीवर घालून सत्कार करतात आपल्या एवढ्या थोडी पण सगळे अशी इंटरव्ह्यू करणार आणि लिटरली आम्ही गोव्याला गेलो ना, आता आपण किती बार्गेनिंग करतो नाही का खर्च करताना. कंपनीकडून AC खाण्याला सकाळी नाश्त्याला पण इतकं अनलिमिटेड राहायचं, खूप वेगवेगळं सगळं. त्यानंतर दुपारी जेवण आम्ही संध्याकाळीच आपण आईस्क्रीम खायचं ठरवलं तर 250 रुपीज मध्ये 1 पर्सन मॅम. तेच आम्ही अनलिमिटेड खायचं ज्यावेळी वेळ भेटला तेव्हा. म्हणजे नाश्त्याच्या टायमिंगला, जेवणाच्या टायमिंगला त्यांचं एक टायमिंग असायचं आणि AC मीच ठरवायचे. त्यानंतर पार्टी होती आम्हाला, त्यानंतर विमानाने पण फ्रीज होतं कंपनीकडून. मग कंपनी एवढं सगळं देते तर मग आपण काम करू शकतो आणि मुळात लोकांना परवडेल असे प्रोडक्ट आहे ना, खूप कॉस्ट नाही असं टॅबलेट घेताना. मग याचं पण तसंच आहे, हे तुम्हाला पिगमेंटेशन हे परमनंटच असतं. मग त्यानंतर तुम्ही त्याला कंट्रोल मध्ये ठेवण्यासाठी प्रोडक्ट यूज करा, फेशियल करा, त्याने ते कंट्रोल मध्ये राहणार. पण ते परमनंट हे जात नसतं. आपण काय म्हणतो नाही, आम्ही तर आता मी स्वतः हायड्रो करते, 2 सेटिंग मध्ये 3 सेटिंग मध्ये गेलं पाहिजे म्हणतात. त्यांना रिझल्ट आल्यानंतर पण त्यांचं म्हणणं काय आहे की नाही माझं तर ते गेलं नाही, म्हणजे जातं ते पण तुम्ही नाही काही तुम्हाला रिझल्ट आलाय ना, तुम्ही प्रोडक्ट बंद नका करू नाही का.
कारण परमनंट काहीच नाहीये. परमनंट स्मूथनिंग करतो आपण, स्ट्रेटनिंग करतो, ती पण परमनंट राहते का? नाही राहत. वर्षभराने पण 1.5 वर्षाने 2 वर्षांनी ती जाणारच आहे. परमनंट आपण स्वतः पण नाही, कुणालाच गॅरंटी नाही कसलीच. आणि लोक म्हणतात परमनंट पाहिजे, तर हे परमनंट नाही राहू शकत नाही का? त्याला तुम्ही फक्त कंट्रोल मध्ये ठेवू शकता. आणि हे पिगमेंटेशन काय येतं, एक तर प्रेग्नन्सी येतं, उन्हामुळे येतं, किंवा अनुवंशिक राहतं नाही का, आईला वगैरे कुणाला असतं तर मग ते मुलांना पण होतं असं, किंवा उन्हामुळं. तर मग याची तुम्ही फक्त केअर घेऊ शकता आणि याला कंट्रोल मध्ये. त्यात पण ते 80 ते 90% जातं, 100% जातं. आपण म्हणतो का नाही पूर्णच गेलं पाहिजे, तर असं नाही. ब्युटिशियन्सच का आपण करतो जास्तीत, कारण प्रोडक्ट जे आहेत ना आपले ते ब्युटी क्षेत्रातले जास्त आहेत आणि त्याचे रिझल्ट चांगले हर्बल प्रोडक्ट, आणि त्यांना त्यांच्या आयुष्यासाठी पुढे जास्त जाऊ शकतो. तर आपण ब्युटिशियन्सला पहिलं प्राधान्य. पण जे बिझनेस माइंडेड असतात ना ते लोक बिझनेस काम करतात. जसं तर माझ्याकडे की मी ब्युटिशियन्सला जॉईन केली, माझ्याकडे मी ब्युटिशियन नाही पण माझ्याकडे एक जॉईन केली. जेवढे जॉईनिंग आहेत ना ते सगळे ब्युटिशियन्स आहेत. मी कोणत्याही अजूनपर्यंत तर मग त्यांच्या लागणारे प्रोडक्ट आहेत ना ते दर महिन्याला ते घेणारच आहेत, सेलिंग होणारच आहे. या दृष्टीने आपण कसं बघतो की त्यांना सोपं पडेल, त्यांना पुढे फ्युचरमध्ये त्याचा उपयोग होईल. आणि एवढं डीप नॉलेज दिलं जातं. मला शिरण मॅडम म्हणाले डर्मेटॉलॉजिस्टच्या लेवलचं नॉलेज तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये मिळतं. तुम्ही ते प्रोडक्ट वापरताय, तेच प्रोडक्ट आतापर्यंत आपण कोणत्या ना कोणत्या होलसेलर वाल्याकडे जाऊन प्रोडक्ट घेत होतो. त्यांच्याकडून आपल्याला काय मिळत होतं, फक्त 20% डिस्काउंट किंवा एखाद्या प्रोडक्ट वरती एखादं प्रोडक्ट फ्री मिळत. ते तुम्हाला ज्ञान देत होते का, शिकवत होते का, हे प्रोडक्ट कसं अप्लाय करायचे, याचे रिझल्ट कसे काढायचे, अजून ह्याच्यामध्ये काय तुम्ही ऍप्लिकेशन वेगवेगळे करू शकता, ते सांगत होते का तुम्हाला. तुम्हीच घेऊन यायचं, ते तुम्हीच अप्लाय करायचं. आज आम्ही नाशिकवरून इथे आलो, मलकोटची कशाला लागतो का, त्याच्या मागे काही कारण आहे की नाही. प्रॉपर पद्धतीने ते आपल्या क्लायंट पर्यंत गेलं पाहिजे, आमच्या मैत्रिणीपर्यंत, ब्युटिशियन्स पर्यंत. त्याच्यामध्ये कोणत्याही डॅमेज आणि फ्रीझी हेअर आहे, पूर्ण ओले केलेले. डेमो दाखवणार आहे. त्यांना आपण नाही, आता हे हेअर पोशन आहे, आता याच्यावर नाव काय आहे हेअर पोशन, पण ही एक राईस ट्रीटमेंट आहे. आपण म्हणतो ना कोरियन ट्रीटमेंट पण याला म्हणू शकतो आपण. जे काही प्रोटीन आपल्या केसांना प्रोटीन मिळतं याच्यापासून, हेअर प्रोटीन ट्रीटमेंट पण आपण त्याला म्हणतो. आपण बोटॉक्स करतो, स्ट्रेटनिंग करतो, स्मूथनिंग करतो. त्याच्यामध्ये काय असतं, केमिकल असतं. तर केमिकलमुळे आपले केस काय होतात, एकदम ड्राय होतात आणि स्टेज होतात, काय म्हणतो ना आपण डॅमेज होऊन जातात पूर्ण त्याच्यामुळे. पण याच्याने ना कुठल्याच प्रकारचे डॅमेज केस नाही मिळत. उलट याच्यापासून काय राईस प्रोटीन ट्रीटमेंट म्हणजे याच्यापासून आपल्या 5 मिनिटं याच्यापासून आहे ना आपल्या केसांना प्रोटीन मिळतं, पोषण मिळतं. जसं आपल्या शरीरात काही कमी झालं ना, आपण टॉनिक घेतो, फळं खातो, काही ना काही आपण शरीरात पोषण मिळण्यासाठी आपण काय करतो, तसं आपल्या केसांना पण पोषणची गरज असते. त्याच्यामुळे आपण ना त्यांना पोषण कसं आपण वरतो ट्रीटमेंट देऊन त्यांना उपयोग करू शकत नाही. आपण त्यांना वरतो ट्रीटमेंट देऊन आपण पोषण द्यायचंय. मग त्यासाठी आपण हे हेअर पोषण यूज करतो केसांना. केमिकल वाचता कमी घेतो. त्यांना हेअर मास्क ट्रीटमेंट द्यायची, त्याचं पण रिझल्ट खूप सुंदर आहे. घ्यावर फोन ते कोणी स्ट्रेटनिंग केलेली ना आता त्याच्यामध्ये बघा 2 क्रीम वापरतो. पहिले ती एक क्रीम वापरतो 1 नंबरची, त्याचे केसांना बॉन्ड ब्रेक झाला की चेक करा, हे करा. तर म्हणजे ते 3ऱ्या लेवल पर्यंत ती केमिकल प्रोसेस पोहोचते आणि त्याच्याने काय होतं, आपले केस डॅमेज व्हायला सुरुवात होते नाही का. तसं ही आहे ना आपल्या वरच्याच लेवलला काम करते, पण मग सगळं म्हणतो ना आपण प्रोटीन देते आपल्या केसांना. आता ही ते स्ट्रेटनिंग करतो ना ती बरेच दिवस राहते, 6 महिने 8 महिने. पण मग त्याची काळजी घेतली तर ती चांगली राहणार, नाही तर मग केस असे ड्राय बनायला मग पुन्हा जसे आहे तसेच व्हायला सुरुवात होते नाही का. तसं ही ट्रीटमेंट आहे ना 1 महिना राहते आपल्या केसांवर. पण म्हणतो ना आपण नॅचरल लुक देते आपल्याला. हे आपण स्ट्रेटनिंग केली, कोणी सांगली स्ट्रेटनिंग केलेली बरं का,
आहे की नाही. आता या मॅडमांची केस आहे एकदम हेल्दी केस आहे, म्हणून बघा चमक पण आहे, ना कुठली प्रोसेस आहे काही नाही, एकदम हेल्दी आहे, त्याच्यामुळे ते जाड पण आहे. आणि आपले केस काय होतात आता हिचे केस आहे ना काही प्रमाणात एकदम पातळ झालेले आहेत, काही एकदम जाड आहेत, काही एकदम पातळ आहेत. मग आपले केस आहे ना ट्रीटमेंट करून अशी पातळ व्हायला लागतात, त्याची वरची लेअर निघून जाते ना पूर्ण, त्याच्यामुळे ते पातळ व्हायला लागतं आणि अर्धे तुटायला लागतात. मग काही बघ आपण केस विसरले ते असे उभे राहतात बारीक बारीक केस, ते काय झालेले असतात मधून ब्रेक झालेले आता पूर्ण तुटलेली गळून पडलेली राहतात. ते आपण केमिकल प्रोसेस करतो ना त्या अर्ध्या लेवलला आहे ना जास्त हीट लागली किंवा जास्त केमिकल लागलं त्याच्यामुळे त्या बॉन्ड पूर्ण ब्रेक होते खाली गळून पडतात केस. आता तसं या प्रोसेस मध्ये होत नाही, कारण ही ना कॅरेटिन ट्रीटमेंट म्हणतात, कॅरेटिन ट्रीटमेंट म्हणतात, पण मग ही केमिकल नाही, ही राईस प्रोटीन ट्रीटमेंट आहे, आपल्या तांदळाच्या पाण्यापासून बनलेली ट्रीटमेंट आहे. त्याच्यामुळे याचा साईड इफेक्ट हा केसांना काहीच नाही. जसं आपण स्पा करतो तसं या केसांची एक एक सेक्शन घेऊन केसांना आपल्या आणि या केसांना चमक लगेच येते. ते ब्युटिशियन त्यांनी केसाकडे बघूनच कळलं असं केस कोणी घालत जेव्हा कॅरेटिन ट्रीटमेंट होते तेव्हा स्कॅल्पला लागून नाही देत. नाही लागू दे. तसं स्काल्पला लागलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही, आग होणार नाही, इचिंग होणार नाही, काहीच नाही, कारण ही राईस प्रोटीन हर्बल ट्रीटमेंट आहे, त्याच्यामुळे ना केसांना ना स्काल्पला साईड इफेक्ट ना केसांना काही. वास पण लय छान येतोय, वास पण छान. फ्रेश असं फुलांचा वास येतो ना जास्त रोज कापूर सारखं पण वाटतं बघ, असं डोळ्यांमध्ये वाटतं फ्रेशनेस. आपण जेव्हा स्ट्रेटनिंग स्मूथनिंग करतो ना, आपण जेव्हा वॉश करायला जातो ना त्या क्रीम मधनं ना बघा ब्राऊन कलर असा निघत असतो, ते आपल्या केसांचं जे वरचं स्ट्रक्चर असतं ना केमिकल मुळे ते हळूहळू निघत असतं, ते आपल्याला कळत नाही. असं आहे ना, जो सगळ्यात जास्त अभ्यास करायला लक्षात येणार. तसं हे केसांचं फेशियल समजायचं आपल्या साध्या भाषेत जर सांगायचं तर ठरलं तर इन्स्टंट आपल्या केसांना चांगला लुक देण्यासाठी हे ट्रीटमेंट खूप चांगली. वॉश केल्यानंतर पण केसांना बघा आपण अशी जड वाटतात, म्हणजे वेट येतो चांगला केसांना आणि ते स्ट्रेट वाटतात. ते 15-20 पण एकदा करायचं, 15-20 हो. म्हणजे आपण आहे ना, ही बॉटल आहे ना, आता ही ट्रीटमेंट केली ना आपण, ही बॉटल घरी पण केसांची केअर करण्यासाठी घेऊन जाऊ शकतो. जसं आपण हेअर वॉश नंतर सिरम लावतो केसांना, म्हणजे ते हे पण कंडिशनर लावतो, तशी काळजी घेतो तसं हे पण लावू शकतो आपण. सुरुवातीला सोपमध्ये बघूया. सोप म्हणजे आमच्या सगळ्यांचा फेवरेट. तुम्ही आता मॅडमने ऐकलं सांगितलं ना की कामवाल्या बायका येतात त्यांच्याकडे त्या पण गोऱ्या व्हायला लागल्यात म्हणतात, ते कशामुळे हे आजारडेन सोप मिळतो हाच खूप स्वस्त आहे. 90 रुपयाचा सोप आहे मात्र आपल्याला डिस्काउंट करून तर अजून मिळतं. त्याच्यामध्ये इतकं तुळशी, मंदिर, कडुलिंबाची पानं हे याने केक बनवलेला हा हर्बल सोप आहे आणि सगळेजण युज करू शकतात. ज्यांना ऑइली स्किन आहे, पिंपल्स येतात, त्यांना तुम्ही हा सोप पहिला युज करायला द्या, त्याच्यानंतर टोनर द्या, फेस सिरम द्या, त्यांचे पिंपल्स कमी व्हायला, त्यांच्या मानेमध्ये काळा आहे, अंडरआर्म्स डार्क आहे, त्यांना तुम्ही हा युज करायला द्या. फक्त सोपने पण खूप चांगला रिझल्ट आहे. ऑइली स्किन साठी झाला आता हा हे जो लागेल हा ड्राय स्किन आहे आणि नॉर्मल स्किन, ज्यांना बघा असं खूप ग्लोची गरज नाही लागत, म्हणजे थोडंसं वॉश केलं थोडंफार लावलं तरी चालतं, अशा लोकांना हा तुम्ही हा सोप घेऊ शकता. पिगमेंटेशनचा जास्त करून आम्ही पिगमेंटेशनसाठी हा सोप की खूप फरक पडतो पिगमेंटेशनसाठी या तुमच्या स्किन. फर्स्ट ऑफ तुम्ही हा घ्या सोप यूज करा, टोनर, स्किन लाईटनिंगचं मॉइश्चरायझिंग क्रीम यूज करा, नाईटला बाष्पा यूज करा आणि सनस्क्रीन बाहेर जाताना कंपल्सरी. म्हणजे तुमचं पिगमेंटेशन आलेलं आहे ना ते अजून वाढणार नाही आणि जे आहे ना ते कमी होईल. फर्स्ट ऑफ तर लगेच पिगमेंटेशनचं तुम्ही कुठली फेशियल करायला नाही द्यायचे, पहिला कुंकू हा अगोदर वापरायला घ्यायचा, त्यांना हे बेसिक अगोदर प्रोडक्ट वापरायला दिलेत ना त्यांना रिझल्ट यायला लागतो. म्हणजे त्यांच्या अगोदर त्यांची स्किन जी डल झालेली असते, खराब असते, क्लीन व्हायला लागते,
आणि मग तुम्ही त्यांच्यावरती पोटली फेशियल करा. मग त्याचा रिटर्न अजून जास्त चांगला आहे. पोटली फेशियलचा रिटर्न आहे ते पहिल्या सेटिंग मध्ये तर त्याचा 80% रिझल्ट दिसून येतो. पण आपल्याला एका सेटिंग मध्ये होत नाही. 2 ते 3 सेटिंग तरी आरामशीर करावंच लागते. जास्त त्याच्यापेक्षा सेटिंग करावं लागते. जास्त जर का जास्त पिगमेंट असेल तर. पण मग हे अगोदर आपले सोप प्रोडक्ट त्यांना जे बेसिक आहेत ते पहिले यूज करायला. जे त्यांना त्याच्या स्किनला काय त्याचे रिएक्शन्स येत नाही ते पण कळून जाईल आपल्याला की सूट होत आहे. डायरेक्ट पोटली अप्लाय करायला गेला तर मग अजून चांगला रिझल्ट येणार नाही तेवढा की हे देऊन गेल्यानंतर. सोप मध्ये अजून पण प्रकार आहेत आपल्याकडे. हजार्डियनचा हा जर लागत त्याला नीमचा पण अजून आहे. ॲलोवेराचा सोप आहे. नीमचा एक छोटासा तर त्याचा वास होतो. आणि पूर्ण संपेपर्यंत त्याला वास येतो. पण तो जास्त पुरतो पण तो बनतो. म्हणजे जे आपण टीव्हीवरती नीमचा बघा सोप ते ऍडव्हर्टाईज होते लोकल सगळ्यांकडे त्याच्यापेक्षा 10 पटीने हा सोप खूप छान. तर तो मोठा येतो असा 90 रुपयाचा येतो. आपल्या हातात उठीने मिळतो तर आपल्या संपेपर्यंत त्याचा वास पण राहतो आणि तुकडे पण नाही परत साबणाचे कोणत्या साबणात त्याच्या कशा राहते शेवटपर्यंत येतो. हो वितळत नाही. त्याच्यानंतर तो फेस वॉश. सगळ्यांना साबण नाही आवडत ना. फेस वॉश पण गरजेचं. काहींना साबण घेतात काहींना मुलांचं रिक्वायरमेंट असते की नको आम्हाला साबण नको फेस वॉश पण. एक वेळेस तर सकाळी वापरतील साबण वरणाचा फेस वॉश पण पाहिजे. तर फेस वॉश मध्ये पण आपल्याकडे ब्लमिश फ्री फेस वॉश स्किन लाईटनिंगचा फेस वॉश आहे. ब्लमिश फ्रीचा फेस वॉश आणि स्किन लाईटनिंगचा हा ड्राय स्किनला दोघांना जातो. ब्लमिश स्किनचे डाग वगैरे आले पिंपल्स येऊन गेल्यानंतरचे डाग वगैरे ते क्लीन स्किन लाईटनिंग पण तुमचं पिगमेंटेशन आणि अनइव्हन स्किन लोन तो वगैरे मंकी माउथ पॅकेज वगैरे हँड पॉलिशिंग बॉडी पॉलिशिंगसाठी कार्टून शुगरचा यूज करू शकतो. इव्हन ज्या ब्रायडल्स असतात ब्रायडल्सना तुम्ही अगोदर ते सेटिंग्स देतात त्याच्यामध्ये पण तुम्ही ते सॉल्टी शुगरचा यूज करू शकता. ते मला आता हे सांगता पटकन आठवलं त्याचा फोटो पण येतात. हे प्रोडक्ट आपल्याकडे खूप ॲलोवेरा जेल छान वाटतं लगेच ॲलोवेरा जेल विटामिन ई वाला ॲलोवेरा जेल तुमचा त्याचा कट झालाय भाजलाय किंवा असं पण कोणाचे आजार होते तुम्ही ते ना फेस सिरम लावता ना ते जरी लावता ना तरी पण फरक पडतो. आणि कायाकल्पाला तरी फरक पडतो. दोन्ही प्रोडक्ट पाहिजे तुम्हाला. कायाकल्पनेपासून माझं ना चटका बद्दल खूपच जास्त इकडून वरती आलं असेल तर त्याचा पहिला फोटो काढ. कायाकल्पाची ही क्रीम आहे ना ती पण चालते. स्किन रिपेअरचं काम करते कायाकल्प. त्यांना म्हटलं ना कायाकल्प लावा ही पण क्रीम चालते. मी माझा अनुभव सांगते. मागे एकदा काय केलं मी फॅन असतो ना आपला एक किचन मधला तो साफ करण्यासाठी घेतला आणि तो खूप खराब झालेला ना. तर मग ते हे असतं ना आपले बेसिंग चॉकअप झाल्यानंतर मी ते टाकतात पावडर. ती पावडर मी टब मध्ये टाकली कारण त्याच्यामध्ये 15 मिनिटं टाकला थोडा वेळ गरम पाण्यामध्ये मीठ वगैरे टाकून थोडा वेळ आणि नंतर ते वॉश करताना ब्रशनेच केलं तरी पण थोडं हाताला ते लागलं आणि ते केमिकल त्याला पूर्ण ते लाईन तुम्ही क्लीन करतात तेव्हा ते ब्रशने केल्यानंतर माझ्या हाताला पण असं थोडक्यात लाईन तरी खूप वेळ पाण्याचं नाही पटकन थोड्यानं हात वॉश केला काय करतो 2 सेकंदात असं वाटलं की काहीच नाही येते गोष्ट असतो. चटका झालाय भाजले लागले तर आम्ही पटकन काय करतो काही होतो त्याच्यावरती काय करतो पहिल्या लावतो लगेच फरक पडतो. इव्हन काय करतो तुम्हाला पिंपल्स आले ते त्याच्यावरती टॅप करण्यासाठी तुम्ही काय करतो पिंपल्स बसतात पण आणि त्याच्यावरती टॅप पण राहतो. बाष्पाची क्रीम आहे विटामिन सी ची बाष्पाची क्रीम. तर ही तुम्हाला बघा आम्ही देतो कशामध्ये कोंबो देतो ना स्किन लाईटनिंगचा वगैरे पिगमेंटेशनचा त्यांना ही नाईट साठी देतो बाष्पाची नाईटला लावून. गाडी नको परत 1000-1200 रुपये
जागा नाही होते मोठ्या प्रश्न विचारायचे सेटिंग बद्दल विचार ज्यांना प्रश्न विचारायचे त्यांनी मला विचारा. हो, बिनधास्त. व्हिडिओ घेऊ ना हा, व्हिडिओ घे. नंतर फोटो घेऊ. ते पर्सेंट आहे त्या प्रोडक्टच्या हो. सगळी जडी चुकी आहे त्याच्यामध्ये बाकी काहीच नाही आता एक गॅरंटी बरं का मॅडम, दिवाळी बघा तेलामध्ये भरपूर काही काही टाकते. आमच्या कोपरगावची साईडची नाशिकची आहे, उत्तम नगरची माझ्या मते. तर ते उकळून वगैरे सगळं करत असते बघा. पण आपण रिझल्ट थोडी ना बघितलेला आहे की नाही. आपण काय करतो लगेच ऑनलाईन मागवतो, पण मग त्याच्यावर विश्वासच काय ठेवणार, मागवायचं आणि लावायचं. तशी जर आपली कंपनी कितीतरी पैसे कमवू शकतात तुम्ही. आणि हर्बल ट्रीटमेंट देतात आणि शिकवण्यासाठी पण आम्ही तत्पर आहोत. तुम्हाला तत्पर आहे प्रत्येक गोष्टी शिकवण्यासाठी की कसं करायचं कसं अप्लाय करायचं. याच्यातून आता फक्त हे त्यांनी ते दाखवलं की ते हे स्टेट करण्यात हे पोषण जातं. त्याच्यामध्ये पण गोमूत्र गोमूत्र शेण दूध तूप दही गोमूत्र शेण माझं ते मधच येते तुम्हाला नाही, पंचामृत आले. आमच्याकडे पंचामृतची ट्रीटमेंट पण शिकवतात आमचे सर. तर ह्या 5 तत्वांपासून मग तुम्ही म्हणाला हे गायीचं शेणापासून तर कसं काय बॉडी त्याचा वास